राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपालीताई चाकणकर आणि बंधुबाबा खरात यांनी महाराष्ट्राचं वातावरण अगदी ढवळून काढलेलं आहे. बलात्कारी बाबा अशोक खरात, रुपालीताई चाकणकर यांच्या गुरुवर्य राजकीय नेत्या यांचा प्रवास कसा घडला? केवळ रुपालीताई चाकणकरच यामध्ये आहेत की इतर अजून राजकीय नेते आणि राजकीय मंडळी याच्यामध्ये आहेत? आणि कोण या बंधुबाबाला बलात्कारी आणि विकृत बाबाला गुरु मानतं हे आपण या व्हिडिओमध्ये पाहूया. या नाशिकचे आसाराम बापू बलात्कारी बाबासोबत आहेत तरी कोणकोणते राजकीय नेते? पहिले बघूया महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांचा तर फोटो आहे बाबा. त्याच्यानंतर आहेत महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि दीपक केसरकर साहेब. त्यानंतर एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे. वाव. त्यानंतर भारताचे गृहमंत्री अमित शहा साहेब, भाजपा पार्टी. त्यानंतर राष्ट्रवादी पक्षाच्या रुपालीताई चाकणकर आणि जयंत पाटील साहेब आणि भाजपचे पक्षाचे चंद्रकांत पाटील साहेब. एवढी सर्व मंडळी आपल्याला त्या बलात्कारी बाबाचे मार्गदर्शन घ्यायला जात होती हे तर समजून येत आहे या सर्व फोटोंवरून. हेही महाशय राहिलेले आहेत सुनील तटकरे साहेब. हेही त्या विकृत बलात्कारी बाबांचे दर्शन घेण्यास जात होते. हे आहे आपली राजकीय पिलावळ जी नीच लेवलला जाऊन पोचलेले आहे. हे सर्वजण त्या बाबाचे चेले होते आणि आत्ता फक्त निशाण्यावरती आहेत ती चाकणकर बाई. तीही बाबाची चेलीच आहे, पण आता सगळं ढकलून तिच्यावर देण्यात आलेलं आहे. या प्रकरणाबाबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी चाकणकरताईंना राजीनामा देण्याचे आदेश दिले. त्यानंतर चाकणकरताई या पोलीस महासंचालक DG यांना भेटल्याने या प्रकरणाचा पूर्ण तपास व्हावा अशी विनंती त्यांनी केली. तसेच या बाई फडणवीस साहेबांनाही भेटल्या आणि त्यांनाही या प्रकरणाची चौकशी करण्याची विनंती केलेली आहे. जो स्वतः पण या प्रकरणामध्ये आहे. ही आहे राष्ट्रवादी पक्षाची, परंतु त्यांनी पहिली भेट घेतली फडणवीसांची. या प्रकरणामध्ये अजून काहीतरी डाळ शिजत आहे याच्यावरून हे दिसून येत. फडणवीसांनी चाकणकर बाई यांना राजीनामा देण्यास सांगितले आणि त्यांनी सांगितले की अशोक खरात प्रकरण गंभीर आहे आणि या सर्व प्रकरणाची वरिष्ठ पातळीवर चौकशी चालू आहे. या प्रकरणात कुणाला सुद्धा सोडणार नाही. अशोक खरात प्रकरणातील सर्वात जास्त पुरावे माझ्याकडे आहेत. चांगली गोष्ट आहे फडणवीस साहेब, परंतु तुम्ही काय करत होता त्या अशोक खरात सोबत हे तुम्ही काही सांगितलेलं नाही आहे. आणि तुम्ही तर चाकणबाईचा राजीनामा घेतला, पण तुम्ही स्वतः या प्रकरणात आहात तर तुम्ही स्वतः कधी राजीनामा देणार? आणि इतर जे 8 जण विविध पक्षाचे कार्यकर्ते आहेत, नेते आहेत, आमदार खासदार आहेत, ते कधी राजीनामा देणार? याबद्दल ही मीडियाला आणि जनतेला माहिती द्या. जेव्हा फडणवीस साहेब सांगतात की अशोक खरात प्रकरणात माझ्याकडे खूप पुरावे आहेत, तेव्हा एक युजर्स म्हणतो की तुझं मोदी सरकार आणि गोदी मीडिया सब चंग आहे. ह्याच्यावरून लायकी सरकारने स्वतःची ओळखून घ्यावी की जनतेला त्यांच्याबद्दल काय वाटत आहे. त्यानंतर शिवसेनेचे संजय राऊत काय म्हणतात ते पाहूया की स्वातंत्र्याच्या आधीपासून महाराष्ट्राची भूमिका पुरोगामी, सुधारणावादी, विज्ञानवादी राहिली पाहिजे. असाच महाराष्ट्र आपण घडवला. अशा वेळेला जर महाराष्ट्रात भोंदूगिरी बुवाबाजी फोफावत असेल आणि त्यातच सत्ताधारी सहभागी होत असतील तर त्या बंधुबाबाच्या दरबारात जाणाऱ्या सर्व राजकारण्यांना, खास करून मंत्र्यांना सहआरोपी केले पाहिजे. देवेंद्र फडणवीस यांच्या कॅबिनेटमधील मंत्र्यांना सहआरोपी केल्याशिवाय या राज्यातील भोंदूगिरी आणि बुवाबाजी थांबणार नाही. नेहमी वाचाळवीर म्हणून ह्यांची एक ओळख आहे संजय राऊत यांची, परंतु सध्या जे त्यांनी स्टेटमेंट केलेलं आहे ते अगदी योग्य आहे. केवळ फडणवीसच्याच मंत्रिमंडळातील कॅबिनेटमधील नाही तर जेवढे पक्षाचे राजकीय नेते त्या बंधुबाबाला भेटत होते आणि त्याचे मार्गदर्शन घेत होते त्या सर्वांनाच ह्याच्यामध्ये सहआरोपी केले पाहिजे. जेव्हा महाराष्ट्र शासनाने कायदा केला जादूटोणा याच्या विरुद्ध, हा सामान्य जनतेसाठी केला, परंतु जे राज्यकर्ते ज्या विधानसभेमध्ये हा जादूटोणाचा कायदा पारित झाला त्या विधानसभेतील नेते हे अशा बंधुबाबाच्या तिथे जाऊन अशा प्रकारचे कट कारस्थानं आणि त्यांनी सांगितलेले विविध प्रकारचे विधी आणि जादूटोणा करत असतील तर अजयबाई म्हणजे सामान्य लोकांनासुद्धा आश्चर्य वाटते की एवढे मोठे नेते परंतु अशा प्रकारचे लैंगिक कृत्य करणाऱ्या बाबाच्या सानिध्यात राहून मार्गदर्शन घेत होते. हे खरं तर महाराष्ट्रासाठी एकदम लज्जास्पद गोष्ट आहे. फडणवीस साहेबांचा हा फोटो आल्यानंतर त्यांनी एक पोस्ट केलेले आहे
ते आपण पाहूया की ह्या बंधुभावाबरोबर ज्यावेळेस त्यांचा फोटो आला त्यावेळेस त्यांनी पोस्ट केलेलं आहे. काय केली ती पाहू. फडणवीस साहेब म्हणतात की या प्रकरणाला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न केला जात आहे. कोणाकडे काही पुरावा असेल तर त्यांनी तो निश्चितपणे सादर करावा. त्यावरही कडक कारवाई केली जाईल. खरातांना 40 किलोमीटरची पाण्याची लाईन कोणी दिली, कशी दिली याबाबत काल प्रसारमाध्यमांनी सविस्तर दाखवले. त्यामुळे या विषयाचे राजकारण करू नये. हा महिलांच्या सन्मानाचा प्रश्न आहे. आरोपींना कठोर शिक्षा भोगावीच लागेल. यासाठी सरकार व पोलिसांना जे काही करावे लागेल ते सर्व आम्ही करू. फडणवीस साहेब, राजकीय रंग देण्याचा प्रयत्न नाही, परंतु तुमचा फोटो जो अशोक खरात बरोबर दिसत आहे हाही एक पुरावाच आहे. तुम्ही त्याच्याबरोबर काय करत होता हे तुम्ही जनतेला सांगितलेलं नाही. कुठल्या माध्यमांनी तो फोटो मीडियामध्ये दाखवला नाही, ती बातमी कव्हर केलेली नाही आहे. तर तुमच्यावरती कडक कारवाई कोण करणार याचंही प्रश्नाचं उत्तर जनतेला पाहिजे. आम्ही जर विचार केला की केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा करतील, परंतु तेही होऊ शकत नाही, कारण ते स्वतः ह्या बाबाबरोबर बसत होते. त्याचाही पुरावा आमच्याकडे आहे. हे बघा, भारत देशाचे गृहमंत्री अमित शहा साहेब ही लैंगिक छळाचा आरोप असलेल्या 58 महिलांची विचित्रपणे लैंगिक शोषण केलेल्या बाबाबरोबर आरामात बसलेले आहेत. नाशिकचा आसाराम बापू. जेव्हा फडणवीस सरकारकडे स्वतः गृहमंत्री खातं असून हा व्यक्ती काय करू शकत नाही, त्यावेळेस ह्यांच्या अशा वक्तव्यावरती युजर्सच्या कमेंट काय आहेत त्या पाहूया आपण. युजर्स म्हणतात की स्वतः झळकलेत ह्या माणसाबरोबर आणि काय दुसऱ्यांना न्याय देणार आहेत. हा बंधुभाव महाराष्ट्र खरात फाईलमध्ये सगळं विद्यमान भाजपा सरकारचे मुख्य नेते आरोपी आहेत. तुमच्या बाबतीत काही घडले की राजकीय रंग दिला जातो म्हणून बोंबाबोंबी करायची, पण विरोधकांच्या बाबतीत काही घडलं की तुम्ही पिलावळ असताना सावरून तुटून पडते. तुझे सगळे मंत्रिमंडळ यात अडकल्या, तुझ्या सकट कशाला फुकटच्या बाता. अशा प्रकारे महाराष्ट्राच्या गृहमंत्र्याची आणि मुख्यमंत्र्याची इज्जत जनतेने काढलेली आहे की तुमची लायकी जनतेला समजायला लागलेली आहे. नंतर माध्यमांनी बातमी केली की रुपाली चाकणकर यांच्याबाबत फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट आणि ते त्यांना राजीनाम्याचे आदेश देणार. राजीनामा घेतलाही, परंतु फडणवीस आणि चाकणकरबाई एकाच रथाची 2 चाकं आहेत, हे या फोटोंवरून सिद्ध होतं. नंतर मीडिया बातमी कव्हर करतो की बंधुबाबा अशोक खरात यांचे सरकारी साटेलोटे, खरातच्या मुलीसोबत उपजिल्हाधिकाऱ्याच्या पत्नीचा जमीन व्यवहार. अरे बाबा, असे जमीन व्यवहार उपजिल्हाधिकाऱ्याच्या अधिकाऱ्यांच्या बाबतीतला होत आहे, तर ह्यामध्ये काही इलिगल झालं आहे का वगैरे त्याची इन्क्वायरी केलीच पाहिजे. आणि स्वतः गृहमंत्री, सगळे मंत्री अशा बाबाशी साटेलोटे करतायत, तर सरकारी अधिकारी तर कॉमन झाला ह्याच्यामध्ये. चाकणकरबाई या तंत्रमंत्रविद्या त्या बाबाकडून शिकत होत्या असा आरोप केल्यानंतर सुषमाताई अंधारे म्हणतात की चाकणकर यांचा कार्यकर्ता सांगतो की ताईंचे बोट दरवाजात अडकून जखमी झाले. ताई त्या दिवशी आमच्याकडे आरतीला आल्या होत्या, परंतु चाकणकर स्वतः सांगतात की त्या 2 तारखेला अजितदादांच्या दौऱ्यामध्ये होता. काय खरं काय खोटं हे फक्त ईशानेश्वर खरातांना माहिती. याशिवाय तटकरांच्या बोटाला झालेली जखमसुद्धा दरवाजात अडकून झाला, हा किती मोठा योगायोग. काय खरं आहे काय खोटं आहे हे सुषमाताई आम्हाला तर माहीत नाही, परंतु ह्या सर्वांचा बंधुबाबांशी संबंध आहे एवढं मात्र जनतेला माहीत आहे. बाकीचं राजकारण करणं हे तुमचं काम आहे. त्यानंतर ABP माझा न्यूज चॅनल सर्वे करतो की अशोक खरात संबंधित राजकीय नेत्यांनाही सह आरोपी करावा, विरोधकांची मागणी पटते का. याच्यावर 94% वोटर्स म्हणतात हो, ही मागणी योग्य आहे. मग हे ABP माझा न्यूज चॅनलने जरा सरकारला दाखवावं, मुख्यमंत्र्यांना, आणि स्वतःसहित त्यांनी सह आरोपी व्हावं, नाहीतर केंद्रीय मंत्र्यांनी ह्याच्यावरती ॲक्शन घ्यावी. मोदी बाबा तर आहेतच. त्यानंतर हे तर सगळ्यांना माहीतच आहे, प्रसिद्ध निलेश राणे त्यांनी म्हणले की प्रत्येक धर्मात असे काही सडके आंबे असतात. ओके, आणि त्यांनी सांगितले की या प्रकरणाची चाकणबाईची चौकशी व्यवस्थित झाली पाहिजे. ठीक आहे नीलू बाबा, चौकशी तर व्यवस्थित होईल, परंतु जे फडणवीस साहेब, शहासाहेब यांचे जे अशोक खरातसोबत फोटो आहे यावरती तुझं काय म्हणणं आहे. आणि त्याच्याखाली युजर्सच्या कमेंट इतक्या घाण आहेत निलेश बाबांवरती, ते आपण पाहूया. युजर्स म्हणतात की खरातपेक्षा तुझ्यामुळे हिंदू धर्म जास्त बदनाम झाला आहे. हा पण बाबाचा भक्त आहे. सर्व संपलंय दादा तुमचं, राहिली फक्त UMची मशीन. 2-3 पक्ष सोडलेल्यांच्या अवलादीत तू काहीच करू शकत नाही, उगाचलेल्या मोठ्या गोष्टी करतो. तर एका युजर्सने म्हटलंय की याचं थोबड बघितल्यावर लय हसायला येतं, कॉमेडी मॅन. अशोक खरात नेपाळी तुझ्या घरात आहे का एवढा चिडतोय.
आता नाही आंदोलन कर. त्यानंतर हे आहेत गोपीचंद पडळकर. त्यांनी सांगितलं की जयंत पाटील यांनी अशोक खरात याच्याकडून जाऊन नक्की काय केलं याची माहिती मिळावी. नक्कीच त्याची माहिती तर मिळालीच पाहिजे. परंतु बाबा, राज्याचे गृहमंत्री फडणवीस, देशाचे गृहमंत्री अमित शहा, इतरही जे शिंदे सेना आणि राष्ट्रवादी आणि भाजपाचे नेते आहेत त्यांनीही तिथं जाऊन काय केलं याची माहिती मिळावी असं नाही का तुला वाटत? का केवळ राजकारण करायचं समजतं आणि जनतेच्या भावनांशी खेळायचं? मूर्ख माणूस. या गोपीचंद पडळकरच्या वक्तव्यावर युजर्स म्हणतात तुझं लग्न जमत नव्हतं म्हणून गेले होते. विखे पाटील शिंदे यांना पण विचारणार तिथं जाऊन काय केलं. फडणवीसने कोणता डोस घेतलाय, फडणवीसचा फोटो आलाय, त्याला कोण बोलणार? म्हणजे ह्या लोकांची लायकी पूर्ण जनतेने ओळखलेली आहे हे यातून दिसून येतं. या खरात बाबाकडे इतकी संपत्ती आली कुठून? 200 कोटीच्या जमिनी आहेत ह्याच्याकडे. सगळे राजकीय नेते ह्याच्या खाली ओम शांती ओम करत बसत होते, ह्याचा आशीर्वाद घेत होते. नक्की ते कोणत्या कारणासाठी जात होते आणि या बाबाची अशी काय माया त्यांच्यावरती चढली होती की त्यांना याच्या पलीकडे दिसत नव्हतं. ह्याने इतक्या मोठ्या प्रमाणावरती स्त्रियाचं लैंगिक शोषण केलेलं आहे तरी राजकीय नेत्यांना हे समजून आलेलं नाही आहे. आणि आत्ता ज्यावेळेस प्रकरण उघडकीस येते त्यावेळेस प्रत्येकजण ह्याच्यापासून हात झटकण्याचा प्रयत्न करते. जर देशाला दिशा देण्याचे काम करणाऱ्या नेत्यांनी जर दिशाहीन कामं केली तर जनतेने बघायचं कोणाकडे? जर स्वतः नेतेच अशा प्रकारचे विकृत काम करत असतील अशा बाबांबरोबर मिळून तर जनतेला काय म्हणून जनतेकडून सुधारणेची अपेक्षा करावी? आणि अशा बंधुभावांसाठी मेळावे आयोजित केले पाहिजेत का? आणि किती प्रमाणावरती अशा बंधुभावांना डोक्यावर बसवावं याचा सरकारने विचार करावा आणि नागरिकांना अशा लोकांपासून भुरळ पाडण्यापासून प्रमोट करू नये आणि धर्माच्या नावाखाली अशा लोकांना खपवून घेऊ नये. ही सरकारला विनंती आहे की लोकांना जागृत करण्यासाठी टी व्हीवरती ॲड लावा. नुसत्या धर्माच्या नावावरती लोकांना लढवू नका आणि रक्तपात करू नका. त्यानंतर रोहित पवार काय म्हणतात बघूया. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदावर चमकोगिरी करणारे निवृत्त निवृत्त IPS अधिकारी मीरा बनवरकर यासारख्या किंवा वर्षा देशमुख किंवा मनीषा गुप्ता किंवा निवृत्त IAS अधिकारी मेधा गाडगे यासारख्या अराजकीय व्यक्तींची नेमणूक करणं गरजेचं आहे. तरच पीडित महिलांना न्याय मिळेल आणि एखाद्या वाईटातूनही चांगलं घडल्याचं समाधान मिळेल. हा निर्णय सर्वस्वी माननीय सुनेत्रा काकींना घ्यायचा आहे आणि त्या योग्य निर्णय घेतील ही अपेक्षा. हो रोहित पवार, तुम्ही बोलताय ते अगदी योग्य आहे, परंतु आत्ताच तुम्हाला जाग आली का? ज्यावेळेस वैष्णवी हे प्रकरण घडलेलं होतं त्यावेळेस ही महिला राज्य आयोगाच्या अध्यक्ष ह्या रुपालीताई चाकणकर होते. त्यावेळेसच त्यांची या पदावरून हकालपट्टी करायला पाहिजे होती. अशा पदावरती नेहमी एक शिकलेली आणि IPS IAS आणि सामाजिक क्षेत्रात उत्तम नाव असलेली आणि समाजासाठी काम केलेलीच व्यक्ती पाहिजे. कुठलीही राजकीय व्यक्ती नको आहे, हीच जनतेची अपेक्षा आहे. आणि यासाठी एखादी घटना घडल्यानंतर जागृत होणं गरजेचं होतं, पण सरकार ही जागरूकता अशा 2-3 घटना घडल्यानंतर जागरूकता येते हीच वाईट गोष्ट आहे या बाबतीत. तर इथे चाकणबाईंचा अध्याय संपत आहे आणि अशोक खरातच्या कस्टडीमध्ये वाढ झालेली आहे आणि लवकरच त्याच्याबद्दल जास्तीत जास्त तपास करून निपक्ष अजून जास्त तपास होईल याची आपण अपेक्षा करूया. बरं, न्यूजवाल्यांनी अशोक खरातला नाव दिलेलं आहे महाराष्ट्राचा एप्स्टीन. जगाचा एप्स्टीन तर माहिती आहे तुम्हाला, जेफ्री एप्स्टीन. मग भारताचा एप्स्टीन कोण आहे ते तर तुम्हाला माहिती आहे. सगळ्यात उच्च पदावर बसलेले महाराज आहेत.